नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, मकर राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष परिश्रम, आत्मबल, आत्मचिंतन आणि स्थायी बदलांचा संगम घेऊन येणारं राहणार आहे. हे वर्ष तुम्हाला बाह्य परिस्थितीवरती अवलंबून न राहता तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांवर आणि निर्णय क्षमतेवरती विश्वास ठेवायला शिकवेल. वर्षाच्या सुरुवातीपासूनच शनी तुमच्या तृतीय भावात संचार करेल. यामुळे तुम्हाला कर्मप्रधान दृष्टिकोन स्वीकारायला एक प्रकारची प्रेरणा मिळेल. 1 जानेवारी 2026 पासून शनी संपूर्ण वर्षभर तृतीय भावात राहील. याचा अर्थ असा की तुमचं धैर्य, आत्मविश्वास, पराक्रम, संवाद कौशल्य आणि सततचे प्रयत्न तुमची सर्वात मोठी ताकद बनतील. जे लोक स्वतःच्या हिमतीवरती आयुष्यामध्ये पुढे जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरेल. तुम्हाला जाणवेल की नशिबापेक्षा तुमची मेहनत तुमचे परिणाम ठरवू लागेल. 27 जुलै 2026 पासून शनी वक्री होईल. या काळामध्ये वर्षाच्या मध्यात काही कामांमध्ये विलंब झाल्यानं तुम्हाला थोडी अडचण येऊ शकते. मानसिक ताणतणाव वाढू शकतो आणि कामांसाठी अतिरिक्त श्रमाची गरज भासू शकते. हा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेईल. अनेकदा तुम्हाला जुन्या निर्णयांवरती पुन्हा विचार करावा लागेल. परंतु हा काळ तुम्हाला स्वतःचं विश्लेषण करण्याची आणि तुमची स्ट्रॅटेजी सुधारण्याची संधी देईल. 11 डिसेंबर 2026 पासून शनी मार्गी होईल. त्यानंतर वर्षाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये परिस्थिती स्पष्ट होईल. तुमचा आत्मविश्वास थोडासा खाली येईल, परंतु रखडलेली कामं पुन्हा वेगानं आणि जोमानं तुम्ही सुरू कराल. 2026 हे वर्ष करिअर आणि स्वतःच्या प्रयत्नांवरती आधारित प्रगतीसाठी चांगले राहील. शनीचा संपूर्ण वर्षभर तृतीय भावात संचार हे दर्शवतो की तुमचं यश नशिबानं तुम्हाला अचानक मिळणार नाही, तर ते तुमच्या सततच्या प्रयत्नांमधून मिळेल. वर्षाच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील आणि तुम्हाला तुमची योग्यता वारंवार सिद्ध करावी लागेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुमच्याकडनं जास्त अपेक्षा असतील, परंतु जर तुम्ही संयम आणि शिस्त राखली तर हीच जबाबदारी भविष्यामध्ये तुमची ओळख बनेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत स्थिर राहील, परंतु प्रमोशन किंवा पदोन्नतीसाठी तुम्हाला सातत्यानं प्रयत्न करावे लागतील. 27 जुलै 2026 पासून शनी वक्री झाल्यावर काही काळासाठी निर्णयांमध्ये थोडासा गोंधळ, कामांमध्ये अडथळे किंवा योजनांमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे. हा काळ तुम्हाला घाई टाळण्याचा आणि दीर्घकालीन विचार करण्याचा सल्ला देतो. 11 डिसेंबर 2026 नंतर शनी मार्गी झाल्यावरती कामाच्या ठिकाणी स्पष्टता येईल आणि रखडलेल्या योजना पुन्हा वेग घेतील. 1 जानेवारी ते जून 2026 पर्यंतचा गुरुचा पृष्ठभावार यामध्ये संचार वाढेल आणि कामाचा भार आणि आव्हानं देखील तो तुमची वाढवेल, परंतु त्याचबरोबर तुमची कार्यक्षमता आणि अनुभव देखील वाढेल. 2 जून 2026 नंतरचा गुरूंचा समाप्त भाव यामध्ये प्रवेश करेल. यामध्ये व्यापार, भागीदारी, सल्ला सेवा, क्लायंट आधारित कामं आणि लोकांशी संबंधित कामांमध्ये हे खूप फायदेशीर ठरेल. 2026च्या वार्षिक राशी भविष्यानुसार दीर्घकालीन योजनांवरती लक्ष केंद्रित करणं यावर्षी तुमच्यासाठी विशेष फायद्याचं राहील. 2026 हे वर्ष या लोकांसाठी प्रेम आणि कौटुंबिक बाबतीमध्ये संयम, समजूतदारपणा आणि भावनिक परिपक्वतेची मागणी करेल. वर्षाच्या बहुतेक काळामध्ये राहू दुसऱ्या भावामध्ये आणि केतू 8व्या भावात राहील. यामुळे कौटुंबिक संवाद, बोलणं आणि भावनिक स्थैर्य यावरती विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. कोणतीही कठोर बोलणी किंवा गैरसमज नात्यांमध्ये दुरावा निर्माण करू शकतं. वैवाहिक लोकांसाठी हे वर्ष नात्यांमध्ये अधिक घट्टपणा आणण्यासाठी संधी देईल, परंतु त्यासाठी संवाद आणि विश्वास टिकवून ठेवणं आवश्यक आहे. प्रेमसंबंधांमध्ये देखाव्यापेक्षा सातत्य आणि भावनिक जवळीक याला तुम्ही जास्त महत्त्व द्याल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे मकर राशीचं राशी भविष्य 2026 या वर्षासाठी. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि स्वामींच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करेल की या वर्षीचं
तुमचं जे काही आयुष्य आहे तर ते भरभराटीचं आणि सुखी समृद्धी जावो. धन्यवाद.